नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, हा आपला BEE करिक्युलमचा शेवटचा चॅप्टर युनिट नंबर 6. द टायटल ऑफ चॅप्टर बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. मित्रो, सेक्शन बी मधला तिसरा चॅप्टर म्हणजे आपला सिलेबसमधला हा शेवटचा चॅप्टर आहे. सो दिस particular chapter, it is related with the electronic section, that is section B, and it is the last unit of section B, that is bipolar junction transistor. तर मुलांनो, 5व्या युनिटमध्ये आपण डायोड अँड इट्स ॲप्लिकेशन म्हणजेच डायोड या ॲक्टिव्ह कंपोनंटचं ओळख आपण या 5 चॅप्टरमध्ये आपण माहिती करून घेतलेलं आहे. तर ह्या शेवटच्या चॅप्टरमध्ये आपण ॲक्टिव्ह कंपोनंटपैकी एक महत्त्वाचा कंपोनंट म्हणजेच हा बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर, म्हणजे थोडक्यात इट इज ए ॲक्टिव्ह कंपोनंट. हा ट्रान्झिस्टरसुद्धा काय असणार आहे, एक ॲक्टिव्ह कंपोनंटचंच काय असणार आहे, उदाहरण असणार आहे. तर या ट्रान्झिस्टरबद्दल आपण इन्फॉर्मेशन, ज्याचे डिटेल्स ह्या चॅप्टरमध्ये आपण समजून घेणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, या चॅप्टरसाठी MSBT करिक्युलमप्रमाणे 10 मार्काचा वेटेज हे दिलं गेलेलं आहे. म्हणजे 10 मार्कापर्यंतचे जे क्वेश्चन्स आहेत ह्या कंटेंटवरती तुम्हाला विचारलं जाणार आहे. ओके. तर ट्रान्झिस्टर थोडंसं आपण पहिल्यांदा आपण इंट्रोडक्शन आपण माहिती करून घेऊया. इंट्रोडक्शन टू BJT. So in short form, this bipolar junction transistor, it is treated as a BJT, that is bipolar junction transistor. Okay. So विद्यार्थी मित्रांनो, ट्रान्झिस्टर जसे नाव देण्यात आलेलं आहे ट्रान्झिस्टर, तर याच्यामध्ये 2 वेगवेगळ्या शब्दाचं फॉर्मेशन आहे. ट्रान्स प्लस ईस्टर इज इक्वल टू ट्रान्झिस्टर, या पद्धतीने हा शब्द ओरिजिनेट झालेला आहे. ट्रान्स म्हणजेच ट्रान्सफर आहे. ट्रान्स म्हणजेच काय आहे, तर ट्रान्सफर. काय ट्रान्सफर करणार आहे, इट ट्रान्सफर्स दिस इलेक्ट्रिकल सिग्नल्स. तो काय ट्रान्सफर करणार आहे, इलेक्ट्रिकल सिग्नल्स तो ट्रान्सफर करणार आहे. मग कशामार्फत तो ट्रान्सफर करणार आहे, तर ईस्टर इज नथिंग बट रजिस्टर. ट्रान्स मीन्स ट्रान्सफर. त्याच्यानंतर तो नेमकं काय ट्रान्सफर करणार आहे, इट ट्रान्सफर्स दी सिग्नल्स. काय ट्रान्सफर करणार आहे, सिग्नल्स. कुठले सिग्नल्स, इलेक्ट्रिकल सिग्नल्स तो ट्रान्सफर करणार आहे. कशामार्फत करणार आहे, तर रजिस्टर मार्फत तो करणार आहे. कशामार्फत करणार आहे, रजिस्टर मार्फत तो करणार आहे. इट मीन्स धिस ट्रान्झिस्टर ट्रान्सफर द इलेक्ट्रिकल सिग्नल्स फ्रॉम रजिस्टर्स टू रजिस्टर. आता ह्याचा अर्थ काय असणार आहे बघा. तर या ट्रान्झिस्टर मार्फत आपण इलेक्ट्रिकल सिग्नल्स लो रेजिस्टन्स पाथकडून हाय रेजिस्टन्स पाथकडे काय करणार आहे, आपण ट्रान्सफर करणार आहे. लक्षात येतं का. हा ट्रान्झिस्टर शब्द कशा पद्धतीने आपण ओरिजिनेट केलेला आहे, तर ह्या ट्रान्झिस्टरमध्ये ट्रान्स प्लस ईस्टर इज इक्वल टू ट्रान्झिस्टर. आणि ट्रान्स म्हणजेच काय आहे, इट इज नथिंग बट ट्रान्सफर आहे. ईस्टर मीन्स इट इज नथिंग बट रेजिस्टर्स और रेजिस्टन्स म्हणा. तर आपण नेमकं काय ट्रान्सफर करणार आहे, तर ह्या ट्रान्झिस्टर मार्फत आपण इलेक्ट्रिकल सिग्नल्स आपण काय करणार आहे, ट्रान्सफर करणार आहे. कशामधून आपण ट्रान्सफर करणार आहे, तर लो रेजिस्टन्स पाथमधून हाय रेजिस्टन्स पाथकडे आपण काय करणार आहे, ट्रान्सफॉर्मेशन आपण देणार आहे. राईट इट इज. सो सच टाइप ऑफ कंपोनंट which is used to transfer the electrical signal from low resistance path to high resistance path. So that component it is treated as a ट्रान्झिस्टर. सिम्पली त्यालाच आपण काय म्हणणार आहे,
ट्रान्झिस्टर आपण म्हणणार आहे. मग आता नाव आपण काय दिलेलं आहे, बायपोलार जंक्शन ट्रान्झिस्टर. म्हणजे या ट्रान्झिस्टरच्या कन्स्ट्रक्शनमध्ये बाय म्हणजे दोन, बाय म्हणजे काय असणार आहे, दोन. पोलार म्हणजे हा डायरेक्शन आहे. जंक्शन म्हणजे थोडक्यात ऑलरेडी आपण डायोड पाहिलेला आहे की डायोडचा जो फॉर्मेशन आहे, एक पी टाईप ऑफ सेमीकंडक्टिंग मटेरियल आणि एक एन टाईप ऑफ सेमीकंडक्टिंग मटेरियल, हे दोन्ही कंबाईंड केल्यानंतर ह्या दोन्ही लेअरच्या मध्ये काय तयार होतो, पी एन जंक्शन तयार होतो. तर ह्या ट्रान्झिस्टरच्या कन्स्ट्रक्शनमध्ये सुद्धा तुम्हाला दोन पी एन जंक्शन्स तुम्हाला पाहायला मिळणार आहे. म्हणजे दोन, बाय म्हणजेच काय असणार आहे, तर ह्या ट्रान्झिस्टरच्या कन्स्ट्रक्शनमध्ये दोन जंक्शन्स तुम्हाला दिसणार आहे. डायोडमध्ये किती जंक्शन्स आहेत, एकच जंक्शन आहे. तर ह्या ट्रान्झिस्टरच्या कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्हाला बाय जंक्शन्स तुम्हाला दिसणार आहे, म्हणजे दोन जंक्शन दिसणार आहे. म्हणजे पोलार हा शब्दसुद्धा इथे ॲड करण्यात आलेला आहे. तर ह्याला रिझन काय असणार आहे, सो इन केस ऑफ ट्रान्झिस्टर द करंट कंडक्शन टेक्स प्लेस ड्यू टू दी बोथ इलेक्ट्रॉन्स अँड होल्स. देअरफॉर ए ट्रान्झिस्टर इज कॉल्ड ॲज ए बायपोलार जंक्शन ट्रान्झिस्टर. लक्षात ठेवायचं. म्हणजे या ट्रान्झिस्टरला बायपोलार ट्रान्झिस्टर म्हणण्यासाठी किंवा बायपोलार जंक्शन ट्रान्झिस्टर म्हणण्यासाठी कारण काय काय असणार आहे, तर ह्या ट्रान्झिस्टरच्या कन्स्ट्रक्शनमध्ये दोन पी एन जंक्शनचा वापर झालेला आहे. शिवाय या ट्रान्झिस्टरमार्फत जे काय करंट कंडक्शन होणार आहे, तर तो इलेक्ट्रॉन्स आणि होल्स ह्या दोन्हीमुळे होत असल्यामुळं तर ह्या कंपोनंटला आपण काय म्हणतो, बायपोलार जंक्शन ट्रान्झिस्टर असे आपण नाव ह्याला देण्यात आलेलं आहे. आणि ट्रान्झिस्टरचं ओळख कसं आपण करून घेतलेलं आहे, सो दिस ट्रान्झिस्टर वर्ड इज ओरिजिनेटेड फ्रॉम ट्रान्स प्लस इस्टर इज इक्वल टू ट्रान्झिस्टर. सो ट्रान्स मीन्स ट्रान्सफर. व्हॉट इट ट्रान्सफर्स, इट ट्रान्सफर द इलेक्ट्रिकल सिग्नल्स. So what is Easter? It is nothing but the resistance. It means these electrical signals are transferred from low resistance path to high resistance path. Right? It is. So this is the main function of the transistor, to transfer the electrical signals from low resistance path to high resistance path. Okay. मग आता थोडंसं आपण पुढं सरकूया. राईट. तर या ट्रान्झिस्टरचा मेन उद्देश काय असणार आहे, आपण पाहिलं किंवा मागील चॅप्टरमध्ये डायोड ह्या कंपोनंटचं आपण ओळख करून घेतलं. तर डायोडचा मेन उद्देश काय होतं, फॉर रेक्टिफिकेशन पर्पज. राईट इट इज. डायोडचा उपयोग आपण कोणत्या कारणासाठी आपण करून घेतलेला आहे, रेक्टिफिकेशन पर्पजसाठी आपण करून घेतलेला आहे. म्हणजे AC एनर्जीचा कन्व्हर्जन DC एनर्जीमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी आपण ह्या खास करून डायोड ह्या कंपोनंटचा आपण वापर केलेलं होतं, की ज्याला आपण रेक्टिफायर्स किंवा रेक्टिफायर्स सर्किट आपण असं म्हटलेलं आहे. राईट इट इज. बरोबर आहे का. तसेच या ठिकाणी ट्रान्झिस्टर आपण नेमकं कोणत्या कारणासाठी आपण इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये आपण वापरणार आहे, हा एक महत्त्वाचा प्रश्न समोर आपल्याला येणार आहे. तर या ट्रान्झिस्टरचा आपण उपयोग दोन महत्त्वाच्या कारणासाठी आपण वापरणार आहे. तो एक कारण म्हणजे ॲम्प्लिफिकेशन पर्पज. पहिला कारण काय असणार आहे, ॲम्प्लिफिकेशन पर्पज. आणि दुसरं असणार आहे स्विचिंग ॲक्शनसाठी. switching. So these are the two different applications for which we use transistor. या दोन महत्त्वाच्या ॲप्लिकेशनसाठी, या दोन महत्त्वाच्या कारणासाठी आपण ट्रान्झिस्टर्स ह्या वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक सर्किट्ससाठी आपण वापर करणार आहे. म्हणजे स्विचिंग ॲक्शन म्हणजे काय असणार आहे, इट ॲक्ट्स ॲज ए स्विच ऑल्सो. म्हणजे थोडक्यात ट्रान्झिस्टर ॲज ए स्विच म्हणून सुद्धा आपल्याला वापर करता येणार आहे. म्हणजे ट्रान्झिस्टरला आपण काय म्हणू शकणार आहे, इट इज नथिंग बट इट इज ॲन
इलेक्ट्रॉनिक स्विच. याला आपण काय म्हणू शकतो इथे? इट इज ॲन इलेक्ट्रॉनिक स्विच. इलेक्ट्रॉनिक स्विच म्हणून आपल्याला एखादा इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये किंवा इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये सुद्धा आपल्याला या ट्रान्झिस्टरचा आपल्याला वापर करता येणार आहे. जसे आपण वेगवेगळ्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये एखादा सर्किट ऑन ऑफ करण्यासाठी असेल, एखादा डिव्हाइस ऑन ऑफ करण्यासाठी असेल, एखादा इक्विपमेंट ऑन ऑफ करण्यासाठी आपण इलेक्ट्रोमेकॅनिकल जसे स्विचेस आपण वापर करतो, तसे इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये आपण ॲज ए इलेक्ट्रॉनिक स्विच म्हणून कशाचा आपण वापर करणार आहे? तर या ट्रान्झिस्टरचा आपण वापर ह्या ठिकाणी करू शकणार आहे. सो इट इज अ ॲटोमॅटिक स्विच म्हणायला काय अडचण नाही. म्हणजे एखाद्या इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये ॲटोमॅटिक इलेक्ट्रॉनिक स्विचिंगचा ॲक्शन घडवण्यासाठी आपण ह्या ट्रान्झिस्टरचा आपण वापर सर्किटमध्ये आपण करू शकतो. आणि दुसरा महत्त्वाचा त्याचा ॲप्लिकेशन आहे तो म्हणजे ॲम्प्लिफिकेशन. म्हणजे ॲज ए ॲम्प्लिफायर म्हणून सुद्धा आपल्याला वापर करता येणार आहे. म्हणजे ॲम्प्लिफायर हा जो काही ॲप्लिकेशन असणार आहे, आता ॲम्प्लिफायर किंवा ॲम्प्लिफिकेशन याचा अर्थ काय असणार आहे? एखादा लो क्वालिटीचा किंवा लो सिग्नल आहे, वीक सिग्नल आहे, तर त्या वीक सिग्नलचा कन्व्हर्जन आपल्याला स्ट्रॉंग सिग्नलमध्ये करण्यासाठी या ट्रान्झिस्टरचा आपल्याला ओळख करता येणार आहे. म्हणजे थोडक्यात त्यालाच आपण म्हणतो ॲम्प्लिफिकेशन. टू स्ट्रेंथेन दी वीक सिग्नल इनटू स्ट्रॉंग सिग्नल. एखादा वीक सिग्नल आहे तो स्ट्रॉंग सिग्नलमध्ये आपल्याला करण्यासाठी जो काही कॉम्पोनंट आपण वापरणार आहे तो कॉम्पोनंट म्हणजेच काय असणार आहे? तर हा ट्रान्झिस्टर असणार आहे. हे लक्षात येतं का? बघा, म्हणजे ट्रान्झिस्टर तयार करण्यासाठी मेन कारणीभूत काय असणार आहे? सो दिस ट्रान्झिस्टर कॅन बी यूज्ड ॲज ए ॲम्प्लिफिकेशन पर्पज और इट इज यूज्ड ॲज ए ॲम्प्लिफायर circuits, and secondly it is used as a electronic switch also, or for switching application this transistor can also be used. तर ह्या महत्त्वाच्या दोन कारणासाठी आपण ट्रान्झिस्टर्स आपण बिल्टअप करतो आणि वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये आपण याचा खास करून वापर करणार आहे. तर मेन ट्रान्झिस्टरचा उद्देश लक्षात आलं का? बघा, सो ट्रान्झिस्टर इज मेनली यूज्ड फॉर ॲम्प्लिफिकेशन पर्पज. ॲम्प्लिफिकेशन म्हणजेच काय असणार आहे? एखादा वीक सिग्नल आहे स्ट्रॉंग सिग्नलमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी या ट्रान्झिस्टरचा आपण वापर करणार आहे. तर दुसरा उपयोग होणार आहे ह्या ट्रान्झिस्टरचा तर स्विचिंग ॲप्लिकेशनसाठी. म्हणजे थोडक्यात ॲज ए स्विच म्हणून सुद्धा आपल्याला इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये आपल्याला वापर करता येणार आहे. आलं लक्षात? सो दिस इज द इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ दिस बायपोलर जंक्शन transistor. Okay, so we move to the construction of such a transistor. आता construction कशा पद्धतीने आपल्याला हा ट्रान्झिस्टर बिल्टअप करता येईल याच्याबद्दल आपण थोडंसं चर्चा करूयात. कन्स्ट्रक्शन तर ट्रान्झिस्टर ह्या 2 PN जंक्शनपासून तयार केलेला आहे. हा एक PN जंक्शन आहे, करेक्ट. तर आणखीन एक PN जंक्शन आहे. तर ह्या लिहिताना मी आता उलट लिहिली तर इट मीन्स इट इज वन ऑफ दी PN जंक्शन. म्हणजे हा एक डायोड म्हणता येईल आपल्याला, हा दुसरा डायोड 1 म्हणता येईल, हा डायोड 2 म्हणता येईल आपल्याला. म्हणजे थोडक्यात 2 डायोडपासून या 2 डायोडपासून आपल्याला काय करता येणार आहे? ट्रान्झिस्टर. या 2 डायोडपासून आपल्याला ट्रान्झिस्टर आपल्याला तयार करता येणार आहे. सो बाय कंबायनिंग 2 डायोड्स इन बॅक टू बॅक स्टेज, म्हणजे थोडक्यात 2 डायोड बॅक टू बॅक कनेक्शनमध्ये जोडून आपल्याला ट्रान्झिस्टर आपल्याला तयार करता येणार आहे. बघा, मग आता हे दोन्ही एकमेकाला जोडून घ्या. काय तयार होतं बघा इथं? हा पहिल्यांदा P टाईप ऑफ मटेरियल आहे, करेक्ट. हा P टाईप ऑफ मटेरियल आहे. तर हा जो काही N टाईप ऑफ मटेरियल आहे, तर हा N टाईप ऑफ मटेरियल याच्याबरोबर काय होईल आता? कंबाईन होईल. सो बोथ आर N. तर ह्या ठिकाणी हा N टाईप ऑफ मटेरियल तयार झालं. तर हे दोन्ही मिळून एक N तयार झाला. मग राहिलेला जो काही P टाईप मटेरियल आहे तो P टाईप मटेरियल या ठिकाणी फॉर्म करा. इट मीन्स या ठिकाणी 2 डायोड
बॅक टू बॅक आपण कनेक्ट करून काय तयार केलेलं आहे, हा ट्रान्झिस्टर आपण बिल्टअप केलं तर द रिझल्टिंग कंपोनंट इट इज कॉल्ड ॲज दी ट्रान्झिस्टर. लक्षात येतं का बघा. सो इट इज द ट्रान्झिस्टर इज बिल्ट बाय युझिंग दी टू डायोड्स विच आर कनेक्टेड बॅक टू बॅक. राईट इट इज. म्हणजे एक PN हा जर डायोड असेल तर दुसरा NP डायोड घेऊन आपण काय करणार आहे, एकमेकाला आपण जोडून घेणार आहे. तर P ॲज इट इज राहिला, हे दोन्ही N मिळून हा एक लेअर तयार झाला. राहिलेला जो काय P टाईप मटेरियल आहे इथं लेअर झाला. म्हणजे थोडक्यात ह्या P टाईप मटेरियलपासून एक टर्मिनल आपण काढणार आहे, या P टाईप ऑफ मटेरियलपासून एक टर्मिनल बाहेर काढणार आहे. तर मधला जो काय N आहे, ह्या N लेअरपासून एक टर्मिनल आपण बाहेर काढणार आहे. इट मीन्स ट्रान्झिस्टर इज ए टू जंक्शन. बरोबर आहे बघा. आता कन्स्ट्रक्शन आता फॉर्म झालेला होता, ट्रान्झिस्टरचा कन्स्ट्रक्शन आता रेडी झालेला आहे. तर ह्या कन्स्ट्रक्शनमध्ये दोन जंक्शन्स आहेत. ऑलरेडी आपण मगाशी आपण म्हटलं की ट्रान्झिस्टर ह्या दोन जंक्शनपासून तयार झालेला आहे. बरोबर आहे की नाही. तर या ठिकाणी हा पहिलं जंक्शन आहे, तर हा तुमचा दुसरा जंक्शन आहे. इट मीन्स द ट्रान्झिस्टर इज हॅव्हिंग दी टू जंक्शन्स. तर या कन्स्ट्रक्शनमध्ये आपण काय करणार आहे, ज्या वेळेला एखादा वीक सिग्नल आपण ट्रान्सफर करणार आहे इलेक्ट्रिकल सिग्नल, तर लो रेजिस्टन्स पाथकडून हाय रेजिस्टन्स पाथकडे आपण काय करणार आहे, ट्रान्सफर करणार आहे. म्हणजे हा पहिला जो जंक्शन आहे हा लो रेजिस्टन्स पाथ प्रोव्हाइड करणार आहे, तर दुसरा जो काही जंक्शन आहे हा हाय रेजिस्टन्स पाथ प्रोव्हाइड करणार आहे. म्हणजे थोडक्यात जे काही इनपुट असणार आहे, जे काही इनपुट सिग्नल असणार आहे हा लो रेजिस्टन्स पाथकडून हाय रेजिस्टन्स पाथकडे आपण काय करणार आहे, ट्रान्सफर करणार आहे. तर ह्या ठिकाणी तुम्हाला काय मिळणार आहे, आउटपुट मिळणार आहे. तर ते इनपुट जो टर्मिनल आहे त्याला आपण म्हणणार आहे इमिटर. काय म्हणणार आहे, इमिटर म्हणणार आहे. तर जो आउटपुट टर्मिनल आहे त्याला आपण म्हणणार आहे कलेक्टर, आणि मधला जो काही टर्मिनल आहे त्याला आपण म्हणणार आहे बेस. इट मीन्स ट्रान्झिस्टर इज हॅव्हिंग दी थ्री टर्मिनल्स. वन इज इमिटर, त्याचं नाव आहे इमिटर. तर दुसरा आहे कलेक्टर, दुसरा टर्मिनल आहे कलेक्टर, आणि लास्ट जो टर्मिनल आहे तो म्हणजे बेस. सो दीज आर दी थ्री टर्मिनल्स ऑफ दी ट्रान्झिस्टर्स. लक्षात येतं बघा. द फॉर्मेशन ऑफ ट्रान्झिस्टर, इट मीन्स when the two diodes are connected back to back it forms a ट्रान्झिस्टर. काय फॉर्म करणार आहे त्या ठिकाणी, ट्रान्झिस्टर तयार करणार आहे. म्हणजे थोडक्यात दोन सिमिलर सेमीकंडक्टिंग मटेरियलच्या मध्ये दुसरा सेमीकंडक्टिंग मटेरियल आपण काय करणार आहे त्या ठिकाणी आपण सँडविच करणार आहे. इट मीन्स टू डिफरंट P टाइप ऑफ सेमीकंडक्टिंग मटेरियल्स आर sandwiched by the N type of semiconducting material. So the resulting the component produced that is called as the transistor or bipolar junction transistor. म्हणजे थोडक्यात दोन P टाइप ऑफ सेमीकंडक्टिंग मटेरियल आपण एका N टाइप ऑफ सेमीकंडक्टिंग मटेरियल आपण काय केलेलं आहे, सेपरेट केलेलं आहे किंवा सँडविच केलेलं आहे. तर जो रिझल्टंट जो कंपोनंट तयार होतो त्या कंपोनंटला आपण काय म्हणणार आहे, दॅट इज कॉल्ड ॲज दी बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. आणि प्रत्येक लेअरपासून एक टर्मिनल आपण बाहेर काढणार आहे, आणि त्या टर्मिनलला आपण काय नाव दिलं गेलेलं आहे, जो पहिल्या P टाइप ऑफ मटेरियलपासून जो काही टर्मिनल बाहेर पडलेला आहे त्याला आपण म्हणणार आहे इमिटर, ज्या ठिकाणी तुम्ही इनपुट देणार आहे. राईट इट इज. तर जो अपोजिट P टाइप ऑफ मटेरियलपासून एक टर्मिनल बाहेर काढलेला आहे त्याला आपण म्हटलेलं आहे इथं कलेक्टर, विच इज डिनोटेड बाय लेटर C, आणि तिथे आपण आउटपुट घेणार आहेत. आणि हा मधला जो काही N टाइप ऑफ मटेरियल आहे तिथून एक टर्मिनल बाहेर काढलेला आहे की ज्याला आपण नाव दिलं गेलेलं आहे बेस. इट मीन्स इमिटर, कलेक्टर अँड बेस, दीज आर दी थ्री टर्मिनल्स ऑफ दी BJT. लक्षात येतं. मग याचा अर्थ ट्रान्झिस्टरचा हा पहिला प्रकारचा कन्स्ट्रक्शन इथे फॉर्म झाला. मग तुम्ही ट्रान्झिस्टर उलटं सुद्धा तुम्ही लावू शकता. म्हणजे उलटं म्हणजे कसं आहे बाबा, बघा आता मी काय करतो, पहिल्यांदा मी आता हा डायोड घेतो, याचा हा पहिल्यांदा NP डायोड घेतो. करेक्ट. हा NP डायोड. मग ह्याला मी काय अटॅच करणार आहे आता, हा दुसरा PN डायोड आपण अटॅच करणार आहे. हा PN डायोड त्याला आपण अटॅच करणार आहे. इट मीन्स आता हे दोन्ही एकमेकाला कंबाईन करायचा. मग कंबाईन करता म्हणजे थोडक्यात काय होणार आहे, ह्या दोन्ही P टाइप ऑफ जे काही लेयर्स आहेत ते एकमेकाला काय होणार आहे, जॉईन होणार आहे.
म्हणजे ह्या एनला एन, हा एनला एन तयार झाला, राईट इट इज. मग ह्या दोन्ही पी पासून एक लेअर तयार होणार आहे, करेक्ट. आणि राहिलेला दुसरा जो एन लेअर आहे तो एन लेअर ॲज इट इज लेअर. तर पहिल्या एन मटेरियलपासून लेअरपासून एक टर्मिनल बाहेर काढा की ज्याला तुम्ही इथे इमिटर म्हणू शकता. दुसऱ्या एनपासून एक टर्मिनल बाहेर काढा, याला आपण कलेक्टर म्हणायचं आहे. आणि मधला जो काय पी लेअर आहे त्या पी लेअरपासून एक टर्मिनल बाहेर काढा आणि त्याला आपण म्हणणार आहे बेस म्हणणार आहे. म्हणजे हा दुसरा प्रकारचा ट्रान्झिस्टर तयार झाला की ज्याला आपण NPN ट्रान्झिस्टर आपण म्हणणार आहे. काय म्हणणार आहे? NPN ट्रान्झिस्टर. मगाशी जो काही ट्रान्झिस्टर आपण कन्स्ट्रक्ट केलेला होता तो PNP ट्रान्झिस्टर होता. आता तो कुठल्या प्रकारचा तयार झालेला आता NPN ट्रान्झिस्टर तयार झालेला आहे. इट मीन्स ट्रान्झिस्टर इज हॅव्हिंग दी टू टाइप्स. वन इज PNP ट्रान्झिस्टर अँड सेकंड वन इज दी NPN ट्रान्झिस्टर. हे महत्त्वाचे कन्स्ट्रक्शनमधला फरक असणार आहे. लक्षात आलं का बघा. म्हणजे थोडक्यात जो इनपुट टर्मिनल आहे त्याला आपण इमिटर म्हणणार आहे, जो आउटपुट टर्मिनल आहे त्याला आपण कलेक्टर म्हणणार आहे, आणि मधला जो काही टर्मिनल आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? बेस म्हणणार आहे. लक्षात आलं? ओके, एवढं लक्षात आलं का? मग आता पुढच्या गोष्टीकडे आपण सरकूया आपण. मग आता जर बाय डेफिनेशन जर डेफिनेशन डिफाईन करायचं झालं, हाऊ टू डिफाईन हिअर द ट्रान्झिस्टर. नाव ट्रान्झिस्टर इज ए सेमी कंडक्टिंग क्रिस्टल. हा ट्रान्झिस्टर काय असणार आहे? इट इज ए सेमी कंडक्टिंग क्रिस्टल हॅविंग टू PN जंक्शन्स. हॅविंग टू PN जंक्शन्स. हा एक सेमी कंडक्टिंग क्रिस्टल आहे की ज्याच्यामध्ये दोन PN जंक्शन्स आहे. हा पहिला PN जंक्शन तर हा दुसरा PN जंक्शन आहे. फॉर्म्ड बाय दी टू PN जंक्शन बाय सँडविचिंग. बघा काय केलेलं आहे आपण? बाय सँडविचिंग आयदर P layer or N layer of semiconducting material between a pair of opposite type of semiconducting material. So which is called as the transistor. लक्षात ठेवायचं. म्हणजे थोडक्यात ज्या सेमीकंडक्टिंग क्रिस्टलमध्ये दोन जंक्शन्स आहेत अशा कंपोनंट्सला आपण ट्रान्झिस्टर म्हणू शकतो. किंवा ज्या सेमीकंडक्टिंग क्रिस्टलमध्ये एका सेमीकंडक्टिंग मटेरियल म्हणजे थोडक्यात एक तर P लेअरने किंवा N लेअरने आपण काय करणार आहे? अपोजिट. आता इथं P वापर करता म्हणजे अपोजिट लेअर कुठला होणार आहे? N लेअर होणार आहे. म्हणजे थोडक्यात एक P लेअर दोन पेअर ऑफ N लेअरला आपण काय करणार आहे? सेपरेट करणार आहे. अशा प्रकारचं जो काही कन्स्ट्रक्शन आहे त्याला आपण ट्रान्झिस्टर म्हणणार आहे. किंवा दोन P लेअर घ्या आणि मधला लेअर कुठला असेल? आता N लेअर असेल. म्हणजे थोडक्यात दोन पेअर ऑफ P लेअरला आपण काय करणार आहे? N ह्या सेमीकंडक्टिंग लेअरने काय करणार आहे? सँडविच करणार आहे. तर रिझल्टिंग जो कंपोनंट इथे फॉर्म होतो त्याला सुद्धा आपण काय म्हणता येणार आहे? ट्रान्झिस्टर आपल्याला म्हणता येणार आहे. लक्षात आलं? म्हणजे ट्रान्झिस्टर इज बिल्ड बाय युजिंग दी टू सेमीकंडक्टिंग डायोड. हा दोन डायोड कंडक्टर कंडक्टर मटेरियलपासून तयार केलेला म्हणजे सेमीकंडक्टर डायोडपासून तयार केलेला. पण हे दोन्ही डायोड कसं आपण कनेक्ट करणार आहे? बॅक टू बॅक आपण जोडून देणार आहे. मग हे बॅक टू बॅक दोन डायोड एकत्रित जोडल्या गेल्यानंतर जो रिझल्टिंग कॉम्पोनंट ह्या ठिकाणी जो काही फॉर्म होतो तर त्या कॉम्पोनंटला आपण काय म्हणणार आहे? दॅट इज कॉल्ड ॲज दी ट्रान्झिस्टर. तर त्याचे किती प्रकार आहेत? दोन. एक तर PNP ट्रान्झिस्टर फॉर्म करता येणार आहे किंवा NPN ट्रान्झिस्टर आपल्याला फॉर्म करता येणार आहे. तर अशा ट्रान्झिस्टरला तीन टर्मिनल असणार आहे. तर एक टर्मिनल असणार आहे इमिटर ज्या ठिकाणी तुम्ही इनपुट अप्लाय करणार आहे. तर दुसरा अपोजिट टर्मिनल असणार आहे तो म्हणजे कलेक्टर या ठिकाणी तुम्ही आउटपुट घेणार आहे. आणि मधला जो काही टर्मिनल असणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? बेस. इट मीन्स इमिटर, बेस, कलेक्टर. दीज आर दी थ्री टर्मिनल्स ऑफ दी ट्रान्झिस्टर. तर ट्रान्झिस्टरचा उपयोग आपण कशासाठी करणार आहे? फॉर स्विचिंग ॲक्शन अँड फॉर ॲम्प्लिफिकेशन पर्पज. ओके, तर पुढील गोष्टीसाठी आपण मूव्ह होऊया. आता ह्या ट्रान्झिस्टरच्या कन्स्ट्रक्शनमध्ये आणखीन काय आपल्याला डिटेल्स आपल्याला बोलता येणार आहे याच्याबद्दल आपण इथं थोडंसं चर्चा करूया. ओके, आता ह्या ट्रान्झिस्टरच्या कन्स्ट्रक्शनमध्ये बघा इथं मी इथं एक दोन्हीपैकी एक ट्रान्झिस्टर मी इथे ड्रॉ करतो. मग ड्रॉ करत असताना मी अशा पद्धतीने प्लॉट करणार आहे. ड्रॉ करत असताना या प्रकारे मी इथं प्लॉट करणार आहे लाईक दिस.
आता ह्याला मी म्हणणार आहे पी एन पी, किंवा आणखीन एक मी डायग्राम इथं प्लॉट करतो, राईट. तर हा असेल तुमचा एन, हा दुसरा असेल तुमचा पी, हा तिसरा असेल तुमचा एन. ओके, हा तुमचा इमिटर टर्मिनल, हा तुमचा कलेक्टर टर्मिनल आणि हा तुमचा बेस. सिमिलरली दिस इज कलेक्टर, दिस इज बेस अँड दिस इज इमिटर. तर ह्या दोन्ही प्रकारचे ट्रान्झिस्टरचं कन्स्ट्रक्शन या ठिकाणी मी प्लॉट केलेलं आहे. एक असणार आहे तुमचं PNP ट्रान्झिस्टर, दुसरा आहे NPN ट्रान्झिस्टर. आता बघा या ठिकाणी हा पहिला जो काही लेअर आहे हा लार्ज दाखवला गेलेला आहे, दुसरा आहे तो कमी आहे, तिसरा जो आहे याच्यापेक्षा लहान आहे पण याच्यापेक्षा मोठा आहे. म्हणजे लेअरचा जो काही थिकनेस आहे, ह्या तिन्ही लेअरचा जो थिकनेस आहे तो वेगवेगळा आहे. म्हणजे त्यापैकी हा जो इमिटरचा जो काही लेअर आहे, हा इमिटरचा जो काही लेअर आहे, इमिटरचा जो लेअर आहे हा थिक आहे. कसा आहे? मोर थिक आहे. बेस कसा आहे? थिन आहे. बेस कसा आहे? थिन आहे. तर कलेक्टर कसा आहे? कलेक्टर बाबतीत जर सांगलं मॉडरेट आहे. कसा आहे? मॉडरेट थिक आहे. म्हणजे थोडक्यात या तिन्ही लेअरमध्ये जो काही डोपिंगचा जो काही प्रमाण आहे तो कमी जास्त वापर केला असल्यामुळं अशा प्रकारे आपण सायझेस, थिकनेसचे सायझेस आपण भिन्न भिन्न दाखवलेला आहे. म्हणजेच जेवढा हा पी टाईप ऑफ लेअर तुम्ही प्रिपेअर करणार आहे किंवा एन टाईप ऑफ मटेरियल तुम्ही प्रिपेअर करणार आहे किंवा इथला पी लेअर तयार करणार आहे, हे तयार करत असताना जे काही तुम्ही या पी लेअरमध्ये जे काही डोपिंग करणार आहे, पी टाईप मटेरियलमध्ये जो काही डोपिंगचा जो काही लेवल असणार आहे, जो क्वांटिटी असणार आहे, त्याच्यावरनं हा थिकनेस आपण ह्या ठिकाणी कन्सिडर दाखवलं गेलेला आहे. म्हणजे इमिटरचा जो काय लेअर असणार आहे, इमिटरचा जो काय फॉर्मेशन आहे याच्यामध्ये हाय डोपिंग वापर करण्यात आलेला आहे. काय वापर केलेला आहे? इमिटर इज हायली डोप्ड. इमिटर इज हायली डोप्ड. काय वापर केलेला आहे? हायली डोप्ड वापर केलेला आहे. तर दुसरा जो बेस आहे तो लाईटली डोप्ड आहे. कसा आहे? लाईटली डोप्ड आहे. तर कलेक्टर हा मॉडरेट डोप्ड आहे. कसा आहे? मॉडरेटली डोप्ड आहे. की ज्या कारणामुळं हा हायली डोप्ड असल्यामुळं याचा थिकनेस जो असणारा इमिटरचा जास्ती आहे. बेस हा लाईटली डोप्ड असल्यामुळं त्याचा जो काय लेअरचा जो थिकनेस आहे तो कमी आहे, की ज्याच्यामुळं आपण थिन लेअर आपण म्हटलेला आहे. तर जो कलेक्टर जो लेअर आहे, हा कलेक्टरचा जो काही लेअर असणार आहे हा मॉडरेटली डोप्ड असल्यामुळं इमिटरपेक्षा त्याचा जो काही थिकनेस आहे तो कमी आहे, पण बेसपेक्षा मात्र जास्ती तुम्हाला दाखवण्यात आलेला आहे. तर ह्या प्रकारे आपण हा कन्स्ट्रक्शनल डायग्राम आपण ट्रान्झिस्टरसाठी आपण वापर करणार आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे ट्रान्झिस्टरच्या कन्स्ट्रक्शनप्रमाणे जो काही इमिटरचं जो काही फॉर्मेशन आहे तो हायली डोप्ड असणार आहे, बेस लाईटली डोप्ड आहे, तर कलेक्टर हा मॉडरेटली डोप्ड असणार आहे. मग हा हायली डोप्ड असल्यामुळं हा जो काही पहिलं जंक्शन आहे हा लो रेजिस्टन्स पाथ क्रिएट करणार आहे. काय करणार आहे? लो रेजिस्टन्स पाथ क्रिएट करणार आहे. तर हा दुसरा जो असणार आहे हा लाईटली डोप्ड आहे, म्हणजे थोडक्यात हा हाय रेजिस्टन्स पाथ प्रोव्हाइड करणार आहे. हाय रेजिस्टन्स पाथ प्रोव्हाइड करणार आहे दुसरा जंक्शन. म्हणजेच जे काही इनपुट तुम्ही देणार आहे हा इनपुट लो रेजिस्टन्स पाथकडून हाय रेजिस्टन्स पाथकडे तो काय होणार आहे? ट्रान्सफर होणार आहे. हा ट्रान्सफर होत असतानाच काय होणार आहे? त्या ठिकाणी ॲम्प्लिफिकेशन घडणार आहे. म्हणजे थोडक्यात एखादा इलेक्ट्रिकल जो सिग्नल आहे आपण काय करणार आहे? लो रेजिस्टन्स पाथकडून हाय रेजिस्टन्स पाथकडे आपण काय करणार आहे? ट्रान्सफर करणार आहे. हा ट्रान्सफर होत असताना काय होणार आहे? त्या ठिकाणी ॲम्प्लिफिकेशन घडणार आहे. म्हणजे आपण हा पहिला जो जंक्शन आहे हा लो रेजिस्टन्स पाथ फॉरवर्ड करण्यासाठी आपण काय केलं? त्या ठिकाणी हा जो काय इमिटरचा जो काय लेअर आहे हा हायली डोप्ड ठेवलेला आहे. तर दुसरा इथला जो काय पाथ आहे तो हाय रेजिस्टन्स पाथ तयार करण्यासाठी आपण काय केलेलं तिथे? तर हा जो बेस आहे हा लाईटली डोप्ड ठेवलं की जेणेकरून हा ह्या ठिकाणी
हाय रेजिस्टन्स पाथ तिथे तयार होईल. म्हणजे हा हाय रेजिस्टन्स पाथ प्रोव्हाइड करणार आहे, तर हा लो रेजिस्टन्स पाथ प्रोव्हाइड करणार आहे. मग हे कसं आपण मिळवलेलं आहे? बाय हायली डोपिंग द इमिटर अँड बाय लाईटली डोपिंग द बेस. तर ह्या अशा गोष्टी आपण प्रोव्हाइड करून आपण या ठिकाणी लो रेजिस्टन्स पाथ क्रिएट करतो, तर ह्या ठिकाणी हाय रेजिस्टन्स पाथ क्रिएट करतो. जे काही इनपुट इलेक्ट्रिकल सिग्नल आहे तो ट्रान्सफर होत असताना काय होणार आहे? लो रेजिस्टन्स पाथकडून हाय रेजिस्टन्स पाथकडे जाणार आहे, की ज्या कारणामुळे थोडक्यात तिथे जे काही वीक इलेक्ट्रिकल सिग्नल आहे तो ऑटोमॅटिक काय होणार त्या ठिकाणी ॲम्प्लिफिकेशन होऊन त्या ठिकाणी तुम्हाला कलेक्टरला तिथे आउटपुट म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होणार आहे. लक्ष झालं का? म्हणजे डोपिंगचं प्रमाण कसं केलेलं आहे आपण? तर इमिटर हायली डोप्ड आहे, तर बेस लाईटली डोप्ड आहे, तर कलेक्टर मॉडरेटली डोप्ड असणार आहे, की ज्याच्यामुळं इमिटरचा जो काही थिकनेस आहे तो जास्ती दिसेल, बेस हा थिन दिसणार आहे, तर कलेक्टर मात्र मॉडरेटली तुम्हाला थिकनेसमध्ये दिसणार आहे. तर अशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन ह्या ट्रान्झिस्टरमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ओके. तर जेव्हा हा ट्रान्झिस्टर तुम्ही सर्किटमध्ये वापर करणार आहे, सर्किटमध्ये वापर करत असताना तुम्ही सिम्बॉल्स तुम्ही वापर करणार आहे. या दोघांचा तुम्ही काय वापर करणार आहे? सिम्बॉल्स तुम्ही वापर करणार आहे. मग ते सिम्बॉल्स कसे कसे असतील आता तेवढं माहिती करून घ्या आणि या ठिकाणी आपण क्लोज करूया आपण. दॅट इज सिम्बॉल्स. तर आता मगाशी सांगितल्याप्रमाणे एक ट्रान्झिस्टर आहे PNP ट्रान्झिस्टर. काय आहे? PNP ट्रान्झिस्टर. तर सिम्बॉलिकली याप्रमाणे आपण दाखवणार आहे. So these are the three terminals. This is this terminal is called as this terminal. It is called as this is your emitter terminal. emitter terminal ला एरो हेड दाखवा. तर हा तुमचा मधला जो टर्मिनल आहे तो बेस आणि आउटपुट जो जिथे घेणार तुम्ही कलेक्टर. तर हा PNP ट्रान्झिस्टरसाठी हा काय आहे? सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन असणार आहे. तर दुसरा NPN ट्रान्झिस्टर, त्याच्यासाठी आपण काय वापर करणार आहे? सिमिलर, फक्त एरो हेडचं डायरेक्शन आपल्याला बदलायचं आहे. सो दिस इज द NPN ट्रान्झिस्टर. सो मधला हा बेस. तर आता एरो हेड बाहेर दाखवायचे आपल्याला. हा एरो हेड बाहेर दाखवायचा म्हणजे तो हा NPN ट्रान्झिस्टर तयार होणार आहे. सो दिस इज युअर कलेक्टर, दिस इज युअर एमिटर. सो दिस फॉर्म द सिम्बॉल फॉर द NPN ट्रान्झिस्टर. तर PNP ट्रान्झिस्टरचा हा सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन आहे. तर हा NPN ट्रान्झिस्टरसाठी सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन असणार. तर एक्झाममध्ये तुम्हाला 2 मार्काचा जो काय प्रश्न असणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला ह्या अशा सिम्बॉल्स विचारला जाणार आहे. ड्रॉ द सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन ऑफ डायोड, ड्रॉ द सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन ऑफ NPN ट्रान्झिस्टर और PNP ट्रान्झिस्टर. तर अशा वेळेला आपल्याला हे सिम्बॉल्स आपल्याला ड्रॉ करता यायला पाहिजे. ओके. तर या इंट्रोडक्शन आणि कन्स्ट्रक्शन थ्रू आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण थांबूया. पुढील लेक्चरमध्ये त्या दोन्ही ट्रान्झिस्टरचे जे काही डिटेल्स आहे, कशा पद्धतीने ते वर्क होणार आहे याच्याबद्दल आपण चर्चा करू. ओके. वी स्टॉप हिअर नाउ. थँक्यू.